आज आपण पाहणार आहोत व्हेज पुलाव कसा बनवायचा। त्याच्यासाठी मी इथे साहित्यात घेतले आहे 2 वाट्या तांदूळ घेतला आहे। इथे मी तुकडा बासमती वापरणार आहे। इथे मी भाज्या एकदम बारीक चॉपरने चॉप करून घेतल्या आहे। ह्याच्यामध्ये मी 1 गाजर, 1 शिमला मिरची घेतली आहे आणि एक थोडासा फ्लावर घेतला आहे जो छान बारीक करून घेतला आहे। इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली आहे। आणि इथे वाटाणा, फ्रोझन वाटाणा घेतला आहे आणि बटाटा घेतला आहे। जर तुम्ही हा जो मसाला आहे आलं लसूणवाला तो तुम्ही ठेचूनही वापरू शकता। इथे मी बटर घेतलं आहे थोडं, त्यात थोडं तेल घातलं आहे, तेजपत्ता घालणार आहे। तेजपत्ता छान झाला की त्यात आपण हा आपला वाटलेला मसाला घालूया। हा तुम्ही ठेचून पण घेऊ शकता। छान ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। कसं आहे आपण याच्यात तिखट वगैरे कुठलाच काही घालणार नाही आहोत, सो आपल्याला हा मसाला थोडा जास्तच घालावा लागणार आहे। ह्याच्यात मिरच्या घातल्यात मी भरपूर, त्यामुळे तिखटपणा त्याने येईल आहे। ह्याला छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला। थोडासा आपला हा खडा मसाला पावडर घालूया। ह्याच्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला घालू शकता। आता आपण आपल्या सगळ्या भाज्या घालूया त्याच्यामध्ये। तुम्ही याच्यात तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता। तुम्हाला काही ॲडिशनल भाज्या घालायच्या असतील तुम्ही त्या घालू शकता किंवा काही स्किप करायच्या असतील त्या करू शकता। चवीनुसार मीठ घालूया। मी भाताच्याही अंदाजाने मीठ घातलं आहे याच्यामध्ये। एकदम सिंपल आहे। धनेपूड घालणार आहे थोडासा, जास्त काही मसाले याच्यात घालायचे नाही आहे। एकदम सिंपल आणि रेसिपी आहे, पटकन बनते आणि 1 पॉट मील आहे त्यामुळे एका याच्यातच छानपैकी बनतं हे। यात मी 1 चमचा बिर्याणी मसाला घालते आहे। छान परतवून घेऊया याला। आता आपण आपला तांदूळ घालूया। मी या तांदळाला भिजत घातलेलं नाही आहे, लगेचच धुवून डायरेक्ट ह्याच्यात घालणार आहे। भिजत टाकायची गरज नाही आहे, तो तसाच मोकळा होतो। 1-2 चमचे मी याच्यात दह्याचा वापर करणार आहे। दह्याने जरा छान चव येते, हलकी आंबटसर पण चव येते आणि टेस्टला खूप भारी लागतो। सगळं छान एकजीव करून घेऊया आपण। छान झालं आहे हे मिक्स करून। आता आपण याच्यात पाणी घालूया। पाण्याचा अंदाज म्हणजे एका कपाला 2 कप पाणी घालायचं आहे, दुप्पट घालायचं आहे आणि ज्या मापाने तुम्ही तांदूळ घेतला आहे त्याच मापाने पाणी घालायचं आहे। थोडंसं तूप घालते 1 चमचा। थोडासा भात मोकळा होतो छान याने। कुकर लावून घेऊया आपण। ह्याला आपण 1 ते 2 शिट्या काढून घेऊया। झाला आहे आपला कुकर। आपला व्हेज पुलाव बनवून तयार आहे। मस्त झाला आहे। भाज्या पण छान शिजतात त्याच्यामध्ये आणि भाज्या मोस्टली बारीक चॉप करून घ्या, त्या खायलाही छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात। मेन म्हणजे मुलंसुद्धा व्यवस्थित खातात। भाज्या दिसल्या की सगळ्या वेगळ्या निघतात। कोथिंबीर घालूया, सर्व करूया। सो अशा पद्धतीने आपला हा व्हेज पुलाव तयार आहे। तुम्ही हा कढईमध्ये किंवा नॉनस्टिक पॅन्समध्ये पण बनवू शकता। माप फक्त पाण्याचं जे मी सांगितलं आहे त्या हिशोबाने घ्या आणि करा। आणि जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर थोडं पाणी कमी घातलं तरी चालतं, कारण वाफेने पाणी होतं त्याच्यामध्ये तयार आणि मेन म्हणजे छान मोकळा होतो। आणि जर तुम्ही पॅनमध्ये करणार असाल तर पाणी जेवढ्याला तेवढं म्हणजे दुप्पट बरोबर मेजरमेंटने घाला। सो अशा पद्धतीने आपला हा व्हेज पुलाव तयार आहे। नक्की ट्राय करून बघा। सोबत रायत्याची रेसिपी मी टाकलेली आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवर, नक्की बघा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।